माणसाचं शरीर बळकट करण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधींमुळे माणूस त्रस्त आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मानव देत असून यावर मात करण्यासाठी योगा हा सर्वोत्तम उपाय आहे. 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. ठाण्यातील कळवा परिसरातील पारसिक नगर येथे नगरसेवक अभिजित पवार यांच्या माध्यमातून नागरिकांसोबत योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कळवा पारसिक नगर येथील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या योग शिबिरात नागरिकांना विविध योगासनाचे धडे देण्यात आले. प्रत्येक योगासनाचं शरीरासाठी असणारे फायदे देखील नागरिकांना यावेळी पटवून देण्यात आले. योगा फक्त योग दिन दिवशीच न करता दैनंदिन जीवनात देखील योगासन करावं असं मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आलं. या कार्यक्रमाला समाजसेविका ऋता आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. भारतीय संस्कृतीची 5,000 वर्षांची प्राचीन आणि अमूल्य देणगी असलेला आंतरराष्ट्रीय योग दिन काल ठाण्यात अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झाला. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाणेकरांनी आरोग्याचा नवा संकल्प सोडत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या दिनाचं औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. या योग दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम ठाणे कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलात सकाळी पार पडला. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं पतंजली योग समिती, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि इतर नामांकित योग संस्थांच्या सहकार्याने या भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिमागदार सोहळ्याला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के या मान्यवरांसह अधिक मान्यवरही उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान श्रीमती रंजना तिवारी, पतंजली योग समिती तसंच विजय मढेकर, ठाणे स्कूल ऑफ योगा यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष मंत्रालयानं निर्धारित केलेल्या कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यान सत्राचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांनी योगाचं महत्त्व, निरोगी आणि तणावरहित जीवनशैलीसाठी नियमित योगा अभ्यासाची आवश्यकता तसंच शारीरिक आणि मानसिक आरोग्य संवर्धनामध्ये योगाचं योगदान याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांनी
योग मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान साधनेचाही सराव केला. स्वतः आमदार डावखर यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सोबतीनं योगाभ्यास करत आरोग्याचा संदेश दिला. या मुख्य सोहळ्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालय, औद्योगिक प्रतिष्ठाने, क्रीडा आणि युवक मंडळे तसंच सामाजिक संस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात योग जनजागृती अभियानही राबवण्यात आलं. उपस्थितांनी नियमित योगा अभ्यास करण्याचा तसंच निरोगी आणि सुदृढ जीवनशैलीचा संदेश समाजामध्ये प्रसारित करण्याचा संकल्प केला. ठाणे शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर भाजपच्या आमदाराकडूनच पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनावर प्रश्न उपस्थित करत निधीच्या वापराबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आमदारांनी केली आहे. पाण्याअभावी मोठ्या गृहसंकुलांना वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत असल्याचा आरोपही आमदारांनी केलाय. ठाणे शहरातील पाणी समस्येसंदर्भात रविवारी भाजपच्या खोपट येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील पाणी पुरवठ्याची स्थिती गंभीर असल्याचं सांगत आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली. ठाणेकरांकडून सातत्यानं पाणी समस्येबाबत तक्रारी येत आहेत, मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरं दिलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. शहरात मोठ्या प्रमाणात उंच इमारती आणि गृहसंकुले उभी राहत आहेत, मात्र त्यांना पाणी पुरवठा करण्याचं नियोजन काय असा सवाल केळकर यांनी उपस्थित केलाय. अनेक गृहसंकुलांना टँकरच्या माध्यमातून पाणी घ्यावं लागत असून काही मोठ्या गृहसंकुलांना वर्षाला 1.5 कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असल्याचाही त्यांनी दावा केलाय. पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा शहरातील नवीन बांधकामांना परवानगी देणे थांबवा अशी मागणी केळकर यांनी केली. तसंच शहराला किती पाणी मिळतं, त्यातील किती पाणी वितरित होतं आणि किती गळती होते याचा हिशोब महापालिकेने द्यावा अशीही त्यांनी मागणी केली. केंद्र सरकारच्या अमृत 1 आणि अमृत 2 योजनेतून ठाणे महापालिकेला 1,819 कोटी रुपयांचा निधी मिळाला, मात्र या निधीचा वापर कुठे झाला याची माहिती महापालिकेकडे नसल्याचा आरोपही केळकर यांनी केलाय. याबाबत माहिती देण्यासाठी प्रशासनानं 10 दिवसांची मुदत मागितल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनीही पाणी समस्येवर अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचं सांगितलं. ठाणे महापालिकेकडे पाणी मीटर नियोजन आणि पारदर्शक व्यवस्था नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पाणी समस्येसाठी तयार करण्यात आलेली समिती अद्याप कार्यरत नसल्याचं त्यांनी सांगितलं. शहरात टँकर माफियांची लॉबी कार्यरत असल्याचा आरोप करत पाणी पुरवठ्याची संपूर्ण माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी डावखरे यांनी केली आहे. अमृत योजनेतील निधीचाही योग्य वापर झाला नसल्याचा त्यांनी आरोप केलाय. भाजप आमदार माधवी नाईक यांनीही या विषयावर प्रशासनाकडून पारदर्शक माहिती देण्याची गरज असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारकडून मिळालेला निधी नेमका कुठे खर्च झाला याची माहिती जनतेसमोर येणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर त्याच्यामध्ये देखील हा विषय जो आहे तो निश्चितपणे आम्ही घेणार. पाण्याचा जो विषय आहे पाण्याचा, आज म्हटलं की निधी काय बद्दल चोरी होते, पाणी चोरी होते. तुम्ही जाऊन बघा पाईपलाईन किती ठिकाणी फोडले. आपण सत्तेमध्ये आहात तर ह्या ठिकाणी आपण महापालिका आयुक्त किंवा त्यांना घेऊन दाखवणार का? असे अनेक प्रकार जे आहेत ते आम्ही प्रत्यक्ष फोटोद्वारे, व्हिडिओद्वारे प्रत्यक्ष भेटून आम्ही वेळोवेळी दाखवत असतो, दाखवलेले आहेत, म्हणजे अगदी अनधिकृत बांधकामापासून. परंतु संवेदनशीलताच नसेल आणि दाढी कातडी असेल आणि अशा पद्धतीने जर मस्ती असेल, मी याला मस्तीच म्हणेन की तुम्ही किती लाख लोकांना वेठीस धरताय. याच्यामध्ये तुम्ही उपाययोजना तातडीने करायला पाहिजे. आम्ही जे सांगतो ते तरी केलं पाहिजे, परंतु याच्यामध्ये केलेलं नाही. त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो वेळोवेळी निदर्शनास आणलेला आहे. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक,
भविष्य का बँक तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक। सब मिलके आज ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजोडा, मानपाडा आणि वागळेतील काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येत आहे। अल निनो आणि आयोडीच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे। याबाबत जलसंपदा विभागाबरोबर 19 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचं ठरलं आहे। त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी, जांभूळ आणि शहाड जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणी पुरवठा मंगळवारी 23 जून रोजी रात्री 12 वाजल्यापासून गुरुवारी 25 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 48 तास बंद राहील। या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26चा आणि 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसंच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 48 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील। पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी। या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आले।